नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलेली मोठी अपडेट. या 3 कारणामुळे सोयाबीन बाजारभाव 7,000 रुपये क्विंटल होणार का? सोयाबीन बाजारभाव तेजीत येणार, अजून किती सोयाबीन बाजारभाव वाढणार? शेतकऱ्यांपुढे सर्वात मोठा प्रश्न, आता सोयाबीन विकायची की ठेवायची? मागणी वाढलेली आहे, सोयाबीनचे बाजारभाव तेजीत आलेले आहे. याचा परिणाम असा झालेला आहे की राज्यामध्ये सोयाबीनला सरासरी दर जो आपण बघितला जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर यापेक्षा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये सुद्धा थोडासा बाजारभाव वाढलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आता किती बाजारभाव वाढलेला आहे, कितपत बाजारभाव वाढणार आहे आणि इथून पुढचा सोयाबीनचं गणित कसं असणार आहे, यासाठी आपण लेटेस्ट अपडेट घेऊन आलो आहे. सोयाबीन बाजारभाव यापुढे तेजीत येणार, मग किती तेजीत असणार आहे? सध्याचा दराचा विचार जर केला तर आतापर्यंत मार्केटमध्ये किती सोयाबीन आलेले आहे, किती वापर वाढलेला आहे, भाव कशा वाढवायचे? तर सोयाबीन भाव वाढवण्यासाठी हे 4 घटक सगळ्यात महत्त्वाचे ठरणार आहे. सोयाबीन आणि सोयातेलचा वापर, सोयाबीन साठवणूक, निर्यात वाढवणे आणि सोयाबीनचा वापर वाढवणे. सोयाबीन प्रॉडक्ट्समध्ये सोयाबीन तेल असेल, सोयाबीन पेंड असेल, यांचा वापर जर वाढला तर नक्कीच सोयाबीनचा बाजारभाव आता आपल्याला वाढताना दिसत आहे. सध्याचा दराचा विचार जर केला तर सर्वोत्तम दर गेल्या काही दिवसापासून 60 रुपयापर्यंत काही मार्केटमध्ये आहे. सरासरी बाजारभाव 50-55 रुपये. वाशिम मार्केट असेल, जालना मार्केट असेल, हिंगोली मार्केट असेल, अमरावती मार्केट असेल, मलकापूर सोयाबीन मार्केट असेल, या सर्व मार्केटमध्ये तेजीमध्ये आपल्याला सोयाबीन पाहायला मिळत आहे. मग आता शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न आहे, सोयाबीन हमी भावाने विकायची की खुल्या मार्केटमध्ये विकायची? हा मोठा प्रश्न आहे. शेतकऱ्यांनी आता काय करायचं? तर शेतकऱ्यांनी थोड्या दिवस जर अजून सोयाबीन सांभाळून ठेवली तर मोठ्या प्रमाणात बाजारभाव तेजीमध्ये येऊ शकता. परंतु जर केंद्राने आयात निर्यात धोरणाअंतर्गत काही बदल केला, बाहेरून सोयाबीन आयात केली, तर त्याचा उलटा परिणाम सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. सध्याचे दर जो आहे तेजीमध्ये आहे. 50, 55, 56, 57 रुपयापर्यंत काही ठिकाणी बाजारभाव आहे. मग सध्याचा हमी भावाचा दर किती आहे आणि खुल्या मार्केटमध्ये बाजारभाव किती आहे, हे आता बघणं गरजेचं आहे. बाजार समितीमध्ये सरासरी दर 4,900 ते 5,300 रुपये. सोयाबीन प्लांटचा भाव 5,500 रुपयापर्यंत काही ठिकाणी आपल्याला सोयाबीन प्लांट म्हणजे काय? जे सोयाबीनपासून तेल करून किंवा इतर प्रोसेस करून सोयाबीन बाय प्रॉडक्ट्स म्हणून वापरतात, त्याला आपण सोयाबीन प्लांट म्हणतो. सरासरी राज्यामध्ये दराचा विचार जर केला तर कारंजा मार्केट, वडवणी मार्केट, यवतमाळ मार्केट, मेहकर मार्केट या महत्त्वाच्या मार्केटमध्ये ठराविक ठिकाणी 5,500 प्लस, काही ठिकाणी 5,700 असेल, काही ठिकाणी 5,900 रुपये डिग्रसमध्ये असेल, त्याचप्रमाणे हिंगोलीमध्ये असेल, उमरेडमध्ये असेल 5,500, 5,600, 5,700 रुपयापर्यंत बाजारभाव आहे. पण सरासरी दर 50-55 रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळणार. मग इथून पुढे तेजी कशी असणार आहे? प्लांटकडून किती खरेदी होणार? बियाणे कंपन्या किती खरेदी करणार? आता बघा, सोयाबीन बाजार आवक का कमी झाली आहे? तर बऱ्याच प्रमाणामध्ये शेतकरी हे भाव वाढीच्या प्रतीक्षेत आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक या राज्यांमध्ये 50 प्लसचा आकडा गेल्या काही महिन्यामध्येच क्रॉस झालेला आहे, कारण त्या ठिकाणी सोयाबीनसाठी भावांतर योजना लागू केली आहे. मग आता शेतकऱ्यांपुढे प्रश्न आहे, सोयाबीन हमी भाव केंद्रांवरती विकायची की खुल्या बाजाराचा विचार? याचं उत्तर आहे, आपण जर सध्या खुल्या भावात विकली तर हे आपल्यासाठी फायद्याचं असणार आहे. कारण का? खुल्या बाजारात जर आयात निर्यात धोरणात बदल झाला तर बाजारभाव पडू सुद्धा शकण्याची शक्यता आहे. आता बघूया बाय प्रॉडक्ट्सचा किती वापर होतो आणि बाय प्रॉडक्ट्स सोयाबीन बाजारभावामध्ये किती इम्पॅक्ट करतात, हे बघणं गरजेचं आहे. तर आपण जर बघितलं तर एकूण बाजारभावामध्ये सोपच्या माहितीनुसार या वर्षीचं उत्पादन जे आहे ते 106 लाख टन झालेलं आहे. जे काही तज्ज्ञांच्या मते असं म्हणणं आहे, तर सोयाबीनचं उत्पादन जे सोप जी संस्था आहे याच्यामार्फत झाल्यापेक्षा कमी झालेलं आहे. 90 ते 95 लाख टन हे मागच्या वर्षीपेक्षा 20 ते 30% कमी झालेलं आहे. सोपा म्हणजे काय? सोयाबीन जी काही संस्था आहे, सोयाबीन खरेदी विक्री केंद्राची मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन आहे, यांच्यामध्ये मागच्या वर्षीपेक्षा 30% सोयाबीनचं जे काही उत्पादन ते कमी झालं आहे. मग आता हे उत्पादन का कमी झालं आहे? लागवड कमी असेल, अतिवृष्टी असेल किंवा इतर महत्त्वाच्या समस्या असतील, या 2-3 कारणांमुळे सोयाबीनचं उत्पादन यावर्षी महाराष्ट्रामध्ये, तरी महाराष्ट्रापुरता जर विचार केला तर अतिवृष्टी हाच पहिला घटक आपल्याला डोळ्यासमोर येतो. कारण का? अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात बाजारभाव आपल्याला वाढताना दिसणार आहे. हे आपण ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये सांगितलं होतं. मग आता आवक किती आहे? 2025-26च्या आकडेवारीनुसार आणि 24-25च्या आकडेवारीनुसार जवळजवळ 3 लाख टनाचा मागच्या 3 महिन्याचा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरचा फरक आपल्याला जाणवत आहे. सोयाबीन गाळप किती झाले आहे? 2025-26 आणि 24-25चा विचार जर केला तर 50,000 टन मागच्या 3 महिन्याचं गाळप हे मागच्या वर्षीपेक्षा आपल्याला कमी झाल्याचं दिसत आहे. 24-25मध्ये ही आकडेवारी जास्त होती, 25-26मध्ये एवढी विशेष आकडेवारी आपल्याला याच्यामध्ये जाणवत नाही. परंतु आता ही पुढचं ती महिने जे आहे, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आपल्याला आढळणार आहे. कारण गेल्या वर्षी नुकसान झालेलं नव्हतं, यावर्षी ओली सोयाबीन असल्यामुळे शेतकऱ्यांनी पटकन सोयाबीन विकलेली आहे. आता आवक जर बघितली गेल्या 3 महिन्याची तर 46 लाख टन सोयाबीनची आवक झालेली आहे.
24-25 मध्ये 25-26 मध्ये 43 लाख टन. निर्यात जर बघितली तर निर्यातमध्ये मोठ्या प्रमाणात डिफरन्स आढळतो. कारण इथे चांगला बाजार मिळत असल्याने बाहेरच्या राज्यामध्ये, बाहेरच्या देशामध्ये सोयाबीन पाठवल्यानं शेतकऱ्यांनी कानगाडं केल्याचं आपल्याला दिसत आहे. मग इथून पुढचा विचार जर केला तर आता सोयाबीन उत्पादन किती आहे हे बघणं गरजेचं आहे. मागच्या 3 वर्षाचा अंदाज जर घेतला तर 24-25 मध्ये 89,70,000 टन गाळप झालेलं होतं सोयाबीन उत्पादन. 25-26 मध्ये हा आकडा कमी झालेला आहे. मग सोयाबीन निर्यात अजून किती होऊ शकते? 24-25 मध्ये 20,70,000 टन झालेले आहे. 25-26 मध्ये 9,60,000 टन आपल्याला ही सोयाबीन निर्यात पाहायला मिळते. सोयाबीन निर्यातीचा विचार जर केला तर 2 ते 3 लाख टनाचा डिफरन्स आपल्याला यामध्ये दिसतो आहे. मग आता बघा, सोयाबीनचा वापर वाढवला, सोया प्रॉडक्ट्सचा वापर वाढवला, सोयाबीन तेलाचा वापर वाढवला, या सर्व कारणांचा परिणाम असा होणार आहे, सोयाबीन बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये आपल्याला तेजीत पाहायला मिळणार. सोयाबीन बाजारभावाची लेटेस्ट अपडेट असतील. त्याचबरोबर सोयाबीन बाजारभाव आता किती वाढणार या सर्व अपडेट्ससाठी चॅनल लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. जानेवारीपर्यंत सोयाबीन आपल्याला सरासरी 6,000 7,000 रुपयेपर्यंत वाशिम असेल, मलकापूर असेल, हिंगोली असेल, नागपूर असेल, जालना असेल, या महत्त्वाच्या मार्केटमध्ये जाताना दिसणार आहे. आपण पहिल्यांदा सांगितलं होतं ही 4 कारणे: सोयाबीनचा वापर वाढवणे, सोया प्रॉडक्ट्सचा वापर वाढवणे, सोयाबीनचा सोयाबीन तेलचा निर्यात वाढवणे, साठवणूक, जे काही व्यापारी वर्ग साठवणूक करीत आहे यावरती जर आळेबंदी घातली तर मोठ्या प्रमाणात बाहेर सोयाबीन विकली जाईल आणि याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचे बाजारभाव आपल्याला तेजीमध्ये पाहायला मिळणार आहे. हे आपल्याला विश्लेषण कसं वाटलं कमेंट करून कळवा. सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट बाजारभाव रोजच्या रोज मार्केट रेट आपण आपल्यासाठी रोजच्या रोज घेऊन येत असतो. व्हिडिओ आपल्यास आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. सोयाबीन मार्केटच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.